आणि प्रश्नांचा डोंगर मुंबईसारख्या शहरात राज्यात विकासाबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारले. मुंबईच्या विकासावर आपणच जास्त बोललेला आहात, कारण आपण मुंबईचे राज्यकर्ते राहिलात बराच काळ. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो. आताही आपण त्या विषयावरती बोलतो. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मानणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाहीये. बरं, हे यांना जसं आता राज म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? आज मुंबईची संपूर्ण लक्ष्मी जी म्हणतो ती कुठे गेली? ती आपल्या हातात नाहीये. मराठी माणूस कुठे गेली? मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे आणि ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ असा आहे की मुंबई तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती आमच्याकडे राहील. तेच मी म्हणतो. ह्याच्यावरती आपण काय करणार? मला थोडंसं वेगळं म्हणायचंय. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आत्ताची परिस्थिती तशी नाहीये. आत्ता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय. हा विषय फक्त संपत्तीचा नाहीये. आपण जर समजा नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला देखील मुंबईमधले जे अमराठी धनदांडगे जे होते तेच मागणी करत होते की मुंबई ही गुजरातला द्या म्हणून. आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला जर समजा 5 लोक असतील तर ती आज 500 लोक झाली आहेत. आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आत्ता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत, तो धोका मला सर्वाधिक वाटतोय जो ह्याच्या अगोदर फार नव्हता कधी इतका. आता जे स्ट्रॅटेजिकली जी मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण MMR रिजन ज्याला म्हणतोय, आणि या MMR रिजन मध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. अदरवाईज वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय. या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत, आता जी सुरुवात झालीच आहे पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार. आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच. आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि